श्रीनाथ जयनाथ श्री सद्गुरू देवी निजानंदी ताई महाराज की जय. श्रोते हो नमस्कार. आज आपण चरित्र भाग 2 ऐकूयात. गेल्या भागात रुक्माबाईंची 3 मुलं आणि पती यांचे प्लेगच्या आजारामुळे निधन झालेत आणि रुक्माबाईंवर दुःखाचा पहाड कोसळला. इथपर्यंत कथा ऐकलेली. आता पुढील भाग. त्यावेळी रुक्माबाईंस 5 महिने गेले होते. त्या 2 मुलांना घेऊन शोक करीत. त्यामुळे त्यांची प्रकृती पार ढासळली. त्यांची नणंद सखूबाई या फार प्रेमळ होत्या. भाऊ गेला, 3 भाचे गेले. त्यामुळे त्यांनाही फार दुःख झाले होते. ते दुःख आतल्या आत आवरून त्या वारंवार येऊन रुक्माबाईंचे सांत्वन करीत. सखूबाईंचे गुरु श्री माधवनाथ महाराज यांचा सखूबाईंनी नुकताच अनुग्रह घेतला होता. एक एक दिवस लोटत चालला. सखूबाईने त्यांना आपल्या गुरुमाऊलीचा बोध सांगावा. अहो वहिनी, हा सारा पूर्वसंचिताचा योग. भगवंतांना फार फार निर्दयी झाला, पण त्या झालेल्या गोष्टीचा विसर पाड. ही 2 मुलं आहेत ना, यांच्याकडे लक्ष दे. हरिनाम घे. पुढे हा म्हणता 4 महिने निघून गेलेत आणि 9 महिने पूर्ण होऊन पुणे शहरीच इसवी 1901 पौष शुद्ध 11ला एकादशीच्या दिवशी म्हणजेच तारीख 1 जानेवारी 1901ला आपल्या चरित्र नायिकेचा जन्म झाला. नाव होते लीलाबाई. संत वाक्याप्रमाणे कन्याच झाली. पण दुःखाने व्याकुळ झालेल्या मातोश्री म्हणाल्या, आता कन्या दिली, पण आता पुढे कसे होईल. आजूबाजूच्या बाया नेहमी रुक्माबाईंचे सांत्वन करीत. 2 मुले व 2 महिन्याच्या कन्येस घेऊन रुक्माबाई भगवंताचे चिंतन करीत. पुढे हळूहळू एक एक दिवस लोटू लागला. कन्या 5-6 महिन्याची झाली. आईने मांडीवर घेऊन भगवंताचे नामस्मरण करावे, देवाचे गीत गावे. ते ऐकून कन्येने आईकडे बघून हसावे आणि गप्प बसली की पुन्हा रडावे. देवाचे नाव घेतले की गप्प बसावे. आता बाळ 10 महिन्याचे झाले. चालू लागले, बोलू लागले. आई देवाची पूजा करू लागली की आपणही जवळ जाऊन बसून एक एक देवाची मूर्ती घेऊन हसावे व आईला बोबड्या बोलात म्हणावे, आई तू देवाशी काय बोलते. पण देव बोलत नाही असे आईने सांगावे. देव बोलत नाही पण तो सर्व जीवांचा सांभाळ करतो हे ऐकून हसावे. आईने देवादिकांची मातीची चित्रे खेळायला द्यावी. ती घेऊन एकटेच खेळावे. आता आपली चरित्र नायिका 1 वर्षाची झाली होती आणि चालू देखील लागली होती. त्यांच्या आईंना कथा कीर्तनाची फार गोडी होती. त्या नेहमी या कन्येस घेऊन कीर्तनास जात. आईजवळ शांततेने बसून कीर्तन ऐकावे. पुढे चरित्र नायिका 3 वर्षाची झाली. मग तर कीर्तनास गेले की थेट कीर्तनकार महाराजांजवळ जाऊन त्यांना नमस्कार करून शांततेने बसावे. नामस्मरणाच्या वेळी मोठ्या मोठ्याने देवाचे नाव घेऊन टाळ्या वाजवाव्यात. हे पाहून लोकांना फार कौतुक वाटत असे. बाळ लीला आता 4 वर्षाची झाली. पूर्वी अगदी बालवयात मुलामुलींचे लग्न करीत. त्याप्रमाणे आपल्या चरित्र नायिकेला बरीच स्थळे पाहण्यास येऊ लागली. आईने त्यांना खेळण्यासाठी लाकडी चूल बोळके आणि त्यासोबत एक लहानसा पाळणा आणून दिला. फक्त पाळणा घेऊन आईस म्हणावे, ही चूल बोळकी नकोत, फक्त पाळणाच हवा. ही चूल बोळकी दुसऱ्याच दे, ती मला नकोत. पाळणा घेऊन जवळच्या मुलामुलींना बोलावून पाळण्यात देवाचे चित्र ठेवून सर्वांनी टाळ्या वाजवून देवाचे नाव घ्यावे असा त्यांचा नित्यक्रम असे. श्रोत्यांना आवर्जून इथे एक गोष्ट सांगायची इच्छा आहे. हा जो पाळणा आहे आज त्याला जवळजवळ 118 वर्षे झाली आहेत. तरी हा पाळणा श्री नाथबन मठात अद्याप आहे आणि श्रीकृष्ण जन्म श्री दत्त जन्माच्या वेळी हाच पाळणा वापरण्यात येतो. आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री नाथबन मठास संपर्क साधावायचा असेल किंवा मठास भेट द्यायची असेल तर खालील 2 क्रमांक देत आहोत. श्री जयराम सेंदाणे आणि श्री संजय कुलकर्णी यांचे. नमस्कार.